दाम्पत्य. पतीचं नाव आहे बिंदुग. काय? बिंदुग. तुम्ही म्हणतात ना मुलींनो, काय ग? बिंदुग. ध्यानात राहील का ग? बिंदुग. काय नाव? बिंदुग. हा, पतीचं नाव बिंदुग आणि पत्नीचं नाव चंचुला. बोला. हा बरोबर आहे, चंचुला. पती कोण? बिंदुग आणि पत्नी चंचुला. दोघांचा संसार सुखा समाधानानं चालू असताना बिंदुक चुकीचं वागायला लागला आणि बिंदुक चुकीचं वागत असताना चंचुला आणि मार्ग सोडून वागायला लागली. जरा बोललेलं लक्षात घेऊन आणि तुम्ही समजून घेत चला, कारण इथून हे व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावरून फार सांभाळून बोलावं लागतं. बिंदुक चुकीनं वागायला लागला आणि त्याची देखादेखी करून चंचुला सुद्धा चुकीच्या दिशेनं तिनं वाटचाल केली. एके दिवशी बिंदुगाने आपली पत्नी चंचुला हिला मारहाण केली आणि चंचुला रागावली. तुम्ही चुकीचं वागता, तुमचा आम्हाला कोणी नाही, मग माझे सुद्धा मालक तुम्ही नाही. जो खुद पर शासन करता है उसका ही शासन परिवार वाले सुनते हैं. समझ में आ रहा है? जो स्वतः स्वतःवर शासन करतो, नियमाने वागतो, त्याचाच परिवारावर प्रभाव पडतो. परिवार त्याचाच ऐकतो. तुम्ही पहिल्यांदा स्वतः सुधरा आणि मग मला सांगा सुधारण्याचं. शेवटी बिंदुगानं सांगितलं, तुला जसं वागायचं असेल तसं वाग, मला जसं वागायचं असेल मी तसं वागणार. शेवटी दोघांनी एकमेकांचे रस्ते मोकळे केले. बिंदुग हा मद्यपान करणारा झाला आणि बिंदुगानं अतिशय व्यसनी झाल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी झाल्या आणि बिंदुक तारुण्यामध्येच मेला. तो कुठे मेला याचा पत्ता चंचुलेला नाहीये, परंतु तो असाच अरण्यामध्ये कुठेतरी मेला आणि तो विंध्य पर्वतावर पिशाच झाला. आता भूत प्रेत पिशाच हे सायन्सच्या कक्षेत ते म्हणतात बसत नाहीये. लक्षात आलं का? आणि आज माझ्याकडे हे प्रतिपादन करण्यासाठी वेळ नाही. कदाचित मी आपल्या समोर याबद्दल चौथ्या दिवशी बोलण्याचा प्रयत्न करेन. भूत प्रेत पिशाचावर ते आहेत की नाहीत? जर ते नाहीत तर मग संत वाङ्मयात का वर्णन आलेलं आहे? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. आलं लक्षात? हनुमान चालिशेत आपण तिथे भूत शब्द आलेला आहे. भूत जबर मोठे गबाई संतांच्या वाङ्मयात मराठीत पण आलेला आहे. पडे भूत बाधा भेणे तेथे हरिपाठात भूत शब्द आलेला आहे. जर भूत हा शब्द हरिपाठात आलेला आहे, हनुमान चालिसेत तुकोबारायांच्या आणि अनेक संतांच्या वाङ्मयात भूत शब्द आहे, तर त्याचा अर्थ नेमका काय? भूत आहे की नाही, आहे तर कसं आहे, नाही तर का नाही, वगैरे वगैरे याबद्दल आपण चौथ्या दिवशी आणि याच्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. आज वेळ कमी आहे. तूर्त एवढं लक्षात घ्या, बिंदुक मेला आणि विंध्य पर्वतावर काय बनला? भूत बनला. चंचुलेला माहित नाही. चंचुलेला वाटलं पती कुठेतरी गेले. त्याला म्हणतात परांगता. पोलिसांच्या भाषेत परागंता म्हणतात. तुम्ही त्याला कुठेतरी गेला. ही चंचुलाची होती. आपल्या माहेरी गेली, भावांबरोबर राहायला लागली, भाऊजांबरोबर राहायला लागली. एकदा महाशिवरात्रीच्या वेळेला गोकर्ण महाबळेश्वरच्या यात्रेला भावांनी विचार केला आपल्या चंचुला ताईला, आणि घरी चित्त लागत नाही. पती गेले तेव्हापासून हिला कुठेतरी आपण आणि हवा पलटवण्यासाठी नेऊया म्हणून शिवाजीराव हवा पलटवण्याच्या उद्देशाने चंचुलेला आपल्या भावांनी गोकर्ण महाबळेश्वरला नेलं आणि महाशिवरात्रीची फार मोठी यात्रा, आणि त्या यात्रेमध्ये फार मोठ्या गर्दीमध्ये शिरले आणि गावकरी मंडळी आणि चंचुला, माहेरची मंडळी आणि चंचुला यांची ताटाटूट झाली. चंचुला आपल्या भावांना सापडत नाही, चंचुलीला भाऊ सापडत नाही. 2-4 दिवस भावांनी बहिणीला शोधलं, बहिणीने भावाला शोधलं, भावाला बहीण, बहिणीला भाऊ सापडले नाही. चंचुलीला वाटलं आपले भाऊ चेंगराचेंगरीत मेले आणि भावांना वाटलं आपली बहीण चेंगराचेंगरीत मेली. भाऊ घरी वापस गेले. ते आपल्या बहिणीच्या अनेक दुःखामध्ये गेले. इकडे चंचुलीनं विचार केला, भाऊच मेलेत आपले, आता सापडत नाहीये, त्यामुळे घरी जाऊन काय फायदा, माहेरी जाऊन काय फायदा, त्यापेक्षा इथेच गोकर्ण महाबळेश्वरमध्ये आपण राहूया. चंचुला गोकर्ण महाबळेश्वरच्या शिव मंदिरामध्ये आणि थांबली. योगायोग ते शिव महापुराण कथा. ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। गोकर्ण महाबळेश्वर मंदिरामध्ये शिव महापुराण कथा चालू आहे। भक्तगण शिव महिम भगवान शिवशंकरांचे गुणगान गात संकीर्तन करत आहे। सुरुवातीला फक्त ऑर्गन वाजवूया माऊली, ताल थांबूया, पण सर्वांनी आमच्या सोबत बोलायचंय। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम ताली घ्या सोबत ताली। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोला ओम सर्वजण बोला सर्वजण बोला। महाबळेश्वरांच्या मंदिरामध्ये कथा ऐकायला बसले गेली कोण? नाव बोला 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 ना, चंचुला. आणि बसली कथा ऐकायला. त्यांना आता 7 दिवसात कथाकार बनवून जाणार मी, समजलं ना. पुढच्या वर्षी पुढच्या अधिक मासात माझ्यासारख्या कोणालाही बोलवण्याची गरज नाही. इथल्या एका पुस्तकाचा एक दिवस कथा सांगते ते. चंचुला कथा ऐकायला बसली. लक्ष देऊन कथा ऐकायला लागले. लक्ष द्या. पुरुष मंडळींपेक्षा अधिक लक्ष देणारा वर्ग माता भगिनींचा आहे. तुम्ही नाराज होऊ नका, तुम्ही लक्ष देताय, पण मी असं आणि इन जनरली सामान्यपणे बोलत आहे. सर्व आणि आपल्या गावाचा विषय वेगळा असेल. आपल्या गावामध्ये पुरुष मंडळी पण लक्ष देऊन कथा ऐकतात, परंतु आपण जर याचं त्रैराशिक मांडलं आणि पर्सेंटेज काढलं पूर्ण देशाचं, तर महिला मंडळ फार लक्ष देऊन कथा ऐकतात. आणि आपल्या गावामध्ये सुद्धा ती प्रत्यक्ष दिसत आहे. चंचुलीनं कथा ऐकली, परंतु त्या दिवशी विषय चालला होता नरक यातनांचा. CRPC IPC लक्षात आला का? हा. आता हे शब्द समजण्यासाठी त्या क्षेत्रातली मंडळी लागेल. CRPC 149, IPC 320, IPC 420, 420. समजलं का तुम्हाला? या बांधरीत पडू नका. असा गुन्हा केला तर अशा प्रकारची शिक्षा, आणि त्याला अशा प्रकारे आणि निर्दोष सुटायचा.
अशा प्रकारची चूक झाली असेल तर त्याला अशा अशा प्रकारच्या नरक यातनांमध्ये जावं लागतं हे तिनं ऐकलं आणि तिच्याकडनं तसं काहीतरी चुकीचं घडलेलं होतं. कथा संपल्यानंतर आणि ते काय नाव बिचारीचं बोला चांचोला. आणि कथाकार महाराजांना तिनं नमस्कार केला. महाराज माझ्याकडनं तुम्ही सांगितलेल्या नरक यातनांपैकी माझ्याकडे सुद्धा अनेक चुकांचं भंडार आहे. मी सुद्धा फार चुकलेली आहे जीवनामध्ये, तर माझा उद्धार होईल. ओम नमः शिवाय. भोलेनाथ शिवशंकर की शरणागति करो. भगवान शिवशंकर की कृपा से तुम्हारा जरूर उद्धार होगा. शिव पुराण की कथा सुनो, शिव नाम का जाप करो और भगवान शिवशंकर को शरण जाओ, निश्चित उद्धार होगा. आणि तिनं सांगितल्याप्रमाणे ते ऐकलं. पश्चाताप झाला आणि पश्चातापाने, पश्चाताप रूपी साबणाने आणि नामस्मरण रूपी पाण्याने व्यक्ती कितीही घाणेरडा असला तरी तो स्वच्छ होतो. पश्चाताप रूपी साबण आणि नामस्मरण रूपी पाणी याने व्यक्तीची शुद्धी होते. तिला पश्चाताप झाला आणि नामस्मरण शिवनामाचा जप केला. तिची शुद्धी झाली आणि वेळ आल्यावरती पिकलेलं पान गळून पडावं असं तिला सहज मरण आलं. लक्ष द्या इकडे. आणि ती सरळ जशी गेली तशी कैलासाला भगवान शंकरांच्या दरबारात. आणि योगायोगासा तिला घेण्यासाठी भगवान शंकरांनी विमान पाठवलं होतं. भगवान शंकरांच्या दरबारात पार्वती मातेनं तिचं स्वागत केलं आणि पार्वती मातेनं तिला आपली मैत्रीण बनवलं. लक्ष द्या मुलींनो, लक्ष द्या. मैत्रिणीला आईला सांगणार नाही, बापाला सांगणार नाही, पतीला सुद्धा सांगणार नाही, अशा काही बाबी असतात ते मैत्रिणीला सांगते. पण तुम्ही मैत्रीण नाहीत म्हणून तुम्हाला समजणार नाही, ते मैत्रिणीला समजेल. समजलं ना? सख्या बहिणीला सांगणार नाही, भावाला नाही, पतीला नाही, पण काय मैत्रिणीवर प्रेम असतं हे मैत्रीण बनल्यावरच कळणार आहे. हे त्यांनाच विचारा तुम्ही. आणि मग एके दिवशी पार्वती मातेने आपली मैत्रीण नाव काय बोला झालं त्यांचं पाठ. आणि पार्वती मातेने आपले मैत्रीण चंचुलेला बसवलं. बेटी चंचुला, सखी चंचुला, आपली कधीच चर्चा बैठक बसली नाही, जरा थोडासा परिचय विचारतो. आणि मग पार्वती मातेने विचारायला सुरुवात केली, माहेर, मग तुला कुठं दिलं होतं, आणि हे सगळं सांगता सांगता लगेच विचारलं. आणि मग तुझ्या पतीचं नाव काय? तिच्या पतीचं बिंदू. काय लाल हुशार आहे रे, मी पांढराच का रे? बिंदू ग. बिंदू ग. आणि का ग मग तुझा पती, तू गोकर्ण महापळेश्वरला कथा ऐकून इथं आली, तर मग तुझा पती कुठे आहे आता? पती कुठे असं विचारल्याबरोबर चंचुलेचे डोळे भरून आले. कारण तो भर तारुण्यामध्ये आणि वारलेला होता, कुठे गेलेला होता माहित नव्हतं. चंचुलेचे डोळे भरून आले. त्याला पार्वती मातेने विचारलं, काय रडतेस ग? मी तुझी मैत्रीण आहे, तुझं काय दुःख आहे चंचुले मला सांग, मी तुझं दुःख दूर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेन. मैत्रीण म्हणतास तरी कोणाला सांग. पार्वती मातेला चंचुला सांगते, माझा पती तारुण्यातच वारलेला आहे, मेलेला आहे. आणि कुठं मेला हे मला सुद्धा माहित नाही, कुठे हे मलाही माहित नाही. पार्वती मातेने सांगितलं, प्लीज वेट फॉर सम टाइम, थोडा वेळ थांब. जसं आपण ते विचार दाखवतो ना प्रोजेक्टरवर, लक्षात आलं का? प्रोजेक्टरवर एखादा प्रोग्राम दाखवतो तसा पार्वती मातेने सांगितलं, चंचुला बघ समोर, बघ समोर. चित्रपट दिसतो डायरेक्ट, व्हिडिओ शूटिंग सारखा. बघ तुझा पती. पाहिलं तर तो काय बनलेला होता? भूत. आणि असा तडफडत होता तो. असा फार तडफडत होता. कोणत्या पर्वतावर? विंध्य पर्वतावर. कधी हसतोय, कधी उड्या मारतोय. साई दादा यांच्या स्वप्नात येतील आवाज रात्री उठून बसते.
कोण तो? काय ग? बिंदू ग. बोलली मला ग. हा बिंदू ग. चंचुलीने सांगितलं माझा पती एवढ्या दुःखात कधी सुधरेल? याचं दुःख कसं दूर होईल? पार्वती मातेने सांगितलं मी तुला वचन दिलंय चंचुले, तुझ्या पतीचं दुःख, तुझं दुःख, तुझं दुःख, माझं दुःख मी दूर करते. आणि मग पार्वती मातेनं बोलवलं. पार्वती मातेचा एक भक्त आहे, त्याचं नाव आहे तुंबुरू. काय नाव? तुंबुरू. किंद्रू नाही, तुंबुरू. आणि तुंबुरू सांगितलं बेटा तुंबुरू जाओ और चंचुला का पति बिंदु उसको शिव पुराण सुनाकर विंध्य पर्वत से उसका उद्धार करके उसको कैलाश में लेके आओ. आणि मग चालला तुंबुरू. चला तीन चला तुंबुरू येत आहे भजन करत पहिल्यासारखं. रिदम थांबेल माऊली, बिना रिदमचा पहिल्यांदा हर हर महादेव. पहिल्यांदा मी बोलतो, माझं बोलणं झाल्यावर मी आपल्याला